नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वानखेडे आपला IBPS करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण 10 जुलै 2025 रोजी झालेल्या MIDCच्या सर्व पेपरमधील प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनी पाठवलेले आहेत, त्यामुळे परीक्षेत आलेले प्रश्न आणि इथे आपण डिस्कस करत असलेले प्रश्न यामध्ये थोडाफार फरक असू शकतो। प्रश्न पहिला, 2025च्या जागतिक आनंद निर्देशांकामध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 118वे स्थान भारताचे आहे। प्रश्न क्रमांक 2, छगन भुजबळ यांना मे 2025 मध्ये कोणते मंत्रालय मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अन्न व नागरी पुरवठा हे मंत्रिपद त्यांना मिळाले आहे। प्रश्न क्रमांक 3, प्रभाकर या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे भाऊ महाजन। मित्रांनो, यांनाच आपण गोविंद विठ्ठल कुंटे या नावाने सुद्धा ओळखत असतो। प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिले सौर सीमा गाव कोणते आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्यातील मसाली हे गाव भारतातील पहिले सौर सीमा गाव बनला आहे। प्रश्न क्रमांक 5, भारताचा मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये कितवा क्रमांक लागतो? तर याचे योग्य उत्तर आहे 130वा क्रमांक भारताचा लागत आहे। प्रश्न क्रमांक 6, मराठा साम्राज्याची पहिली राजधानी कोणती होती? उत्तर आहे राजगड। प्रश्न क्रमांक 7, पहिले शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजेच आपण याला SDG गोल फर्स्ट कोणते आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे नो पॉवर्टी म्हणजेच गरिबी संपवणे हे पहिले उद्दिष्ट आहे। प्रश्न क्रमांक 8, फतेपूर सिक्रीची स्थापना कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे मुघल सम्राट अकबर यांनी फतेपूर सिक्रीची स्थापना केली होती। प्रश्न क्रमांक 9, G7 शिखर संमेलन 2025 हे कुठे आयोजित करण्यात आलं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे कॅनडा या देशामध्ये हे शिखर संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। प्रश्न क्रमांक 10, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे। प्रश्न क्रमांक 11, भारतातील कोणत्या पहिल्या केबल स्टेट रेल्वे पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी जून 2025 मध्ये केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अंजी पूल। मित्रांनो, आपण सध्या MIDC आणि सिडकोची GSGK म्हणजेच आपण याला सामान्य ज्ञान म्हणत असतो याची बॅच सुरू केलेली आहे। अधिक माहितीसाठी आपण 85 52 84 64 62 या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय MIDC किंवा हाय सिडको असा मेसेज करायचा आहे। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 हा पुरस्कार 2025 मध्ये कोणाला जाहीर केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 मध्ये राम सुतार यांना जाहीर करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 13, आयफा अवॉर्ड 2025 हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लापता लेडीज या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे। प्रश्न क्रमांक 14, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे विक्रम मिश्री। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, MIDCचे मुख्यालय कुठे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई। प्रश्न क्रमांक 16, केंद्र सरकारने मखाना बोर्ड कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्याचे जाहीर केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बिहार। प्रश्न क्रमांक 17, भारत सेवक समाज सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक कोण होते? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे गोपाल कृष्ण गोखले यांनी ही संस्था 1905 मध्ये पुणे येथे स्थापन केली होती। प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोण ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा नवीन सदस्य बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अल्जेरिया देश हा नवीन सदस्य बनला आहे। प्रश्न क्रमांक 19, भारतीय सैनिकांना शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च दर्जाचा लष्करी पुरस्कार कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अशोक चक्र। प्रश्न क्रमांक 21, प्रसिद्ध धारेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। प्रश्न क्रमांक 22, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी असतो? तर याचे योग्य उत्तर आहे 22 मे। प्रश्न क्रमांक 23, मदर मेरी कम्स टू मी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे अरुंधती रॉय। प्रश्न क्रमांक 24, कान्स फिल्म फेस्टिवल 2025 कुठे पार पडला? तर याचे योग्य उत्तर आहे फ्रान्समधील कान्स शहरामध्ये हा फेस्टिवल पार पडला। प्रश्न क्रमांक 25, वन डे क्रिकेट विश्वचषक 2025 चे यजमानपद कोण भूषवणार आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे 3 देश मिळून हे यजमानपद भूषवणार आहे. मित्रांनो, आपल्या पेड बॅच विषयी माहिती घेण्यासाठी आपण 855284 6462 या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हा मेसेज करू शकता. धन्यवाद.